दिवा संघाने एक नाणेफेक पण आढळले आहे. तर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल 50+. आणि 50+ मजल मारण्यासाठी असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? विकी म्हात्रे. प्लेइंग 11 मागील सामन्यामध्ये 11 खेळाडू खेळले होते. तेच 11 खेळाडू या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील की त्या संघामध्ये काय चेंज नाही, काय बदल नाही व काही बदल नसणार आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती जांतराचा खारपाव संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारलेला आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स. तर मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया आणि मॅन ऑफ द मॅच छोटा बम बडा धमाका लिटिल मास्टर ऑफ हायवे दिवा दिवा संघाचा अजय भोईर ठरला या सामन्याचा सामनावीर. तर अजय भोईर या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण नंतर देऊया. तर सामना सुरू होतोय जांतराचा खारबाव विपक्ष दिवास्फोट दिवा ज्यामध्ये नाणेफेक जिंकून जांतराचा खारबाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे दिवास्फोट दिवा या संघाला. तर आजच्या दिवसामधील सामना आपण पाहणार होता. तिसरा सामना दिवास्फोट दिवा विपक्ष जांतराचा खारबाव या दोन संघामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये आज जांतराचा खारबाव संघाने चेरोबापी कोणगाव संघाला पराभूत केलं. तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये दिवास्फोट दिवा संघाने सोयीबाबू पायगाव संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. दोन्ही संघाने नक्कीच एक एक सामना जिंकलेला आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला गावदेव अंजोरा विपक्ष आमिरस्फोट सावंदे या दोन संघामध्ये. तत्पूर्वी वळूया आपण सुरू होणाऱ्या सामन्याकडे. जांतराचा खारबाव विपक्ष दिवास्फोट दिवा आणि 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटाचा वेळ दिला गेलेला आहे आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटं नक्कीच असणार आहेत. 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे कारण दोन्ही संघ नायकाने याची नोंद घ्यायची आहे कारण आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अन्यथा नक्कीच आपण जर वेळेचं भान राखलं नाही तर 3 धावांची पेनल्टी आपल्या संघाला दिली जाईल. आमच्या आयोजन कमिटीकडून ही सूचना आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये येत आहे. वेलकम पंकज माली ज्याची कालच्या दिवशी अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळाले ते खेळली आणि कालचा दिवस ब्राह्मणदेव भाटाले संघाने गाजवला होता. भाटाले संघासाठी हे मैदान नेहमीच लक्की ठरलेलं आहे कारण या मैदानामध्ये पावसाळी क्रिकेट ही भाटाले संघाने गाजवलं होतं. उन्हाळी क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. मात्र आज गावदेव वेले ए संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. बंदे में दम नाम आहे केतन मुकादम दमकम नक्कीच आपल्या होम ग्राउंडवर केतन मुकादमला याचं दाखवावं लागेल.
सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला सामन्यामध्ये केला होता आणि तोच फलंदाज सध्या आपण पाहतोय सलामीवीराच्या भूमिकेमध्ये. स्थापित सलामीची जोडी आपण पाहतोय प्रथमेश म्हात्रे आणि अजय भोईर. तर गोलंदाज मार्कवर गोलंदाज मयूर तरे सुरुवात करेल. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामना करेल फलंदाज प्रथमेश. पहिला चेंडू मिस टाइम फाटका चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. मागील सामन्यामध्ये षटकरांनी अकाउंट ओपन केलं होतं, मात्र या सामन्यामध्ये शून्यावर बाद होताना प्रथमेश म्हात्रे. टॉप 4 मध्ये या संघाने क्वालिफाय केलेलं आहे आणि या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये नक्कीच या संघाने धडक मारलेली आहे मोहने इथे. आणि आजच मात्र नक्कीच अंतिम सामना त्यांना मोहने इथे खेळावे लागणार आहे. मात्र या स्पर्धेमध्ये जांताराचा खारबाव संघाचं आतापर्यंत चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं आहे. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये चेरोबा बी कोणगाव संघाला त्यांनी पराभूची धूल चालली होती आणि आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करताना जांताराचा खारबाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे गोलंदाज मयूर तरे याने. नवीन फलंदाज विक्की म्हात्रे नॉन स्ट्रायकिंगला, मात्र सामना केला फलंदाज अजय भोईर. यावेळी छोट्या बॅकलवीचा वापर केलेला आहे. कव्हरेजमध्ये चेंडू केवळ ढकलून दिलेला आहे एका धावेसाठी. सिंगलने अकाउंट ओपन करतोय अजय भोईर आणि सिंगलने अकाउंट ओपन होतंय दिवा स्पोर्ट दिवा आहे संघाचं. मेंटेटिव्ह पावरचं पहिलं षटक मार्गस्थ आणि पावरच्या षटकामध्ये आपण पाहतोय की डावखरे आणि उजव्या शैलीचा फलंदाज असल्यामुळे आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. विकी म्हात्रेसाठी जर क्षेत्ररक्षण बघितलं तर ऑफ साईड पूर्णपणे पॅक आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये थर्डमॅन पॉइंट कव्हर आणि मिड ऑफ आपण पाहतोय. यावेळी मात्र कव्हरच्या वरून चेंडू निघून जाईल सी पॉवर करून मधून सी मापाऱ्या चौकार. अगदी योग्य गाणी सादर केला नक्कीच आमच्या डीजे ऑपरेटरने. ही दोस्ती तुटायची नाही. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. आव्हान तर धावायचं अकाउंट ओपन होतोय आणि धावसंख्या एका धावेने वाढून झाली. ती धावफलकावर 6 धावा. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिवा स्फूर्ती दिवा संघ. पहिले षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकातील तो गोलंदाज मयूर तरे. यायलो मात्र कट केलेल्या चेंडूला अप्रतिम फाटका चेंडू निघून जाईल कव्हर रिजन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. प्रथमेश म्हात्रे बाद झाल्यानंतर पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावर घेताना आपण पाहतोय विक्की म्हात्रे फलंदाज. यावेळी मात्र करारा ओव्हरड्राईव्हचा फटका चांगले क्षेत्ररक्षण वाडिश मिड ऑफ रिझन मध्ये आपण सागर कारभार याच्याकडून पाहतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 10 धावा. दोन्ही संघाने आजच्या दिवसामध्ये एक एक सामना जिंकलेला आणि दोन्ही संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असणार आहे. दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ धडकलेले आहेत आणि दुसऱ्या फेरीमधील सामना जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये धडकण्याचा मानस ह्या दोन्ही संघांचा असणार आहे. यावेळी मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. संधी होती
निराश आपण पाहतोय मयूर तारे. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर दिवसभर दिवा संघाची धावसंख्या झालेली आहे ती एक बाद धावपलीकडे 11 धावा. नेल्सन धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळत आहे 11 धावा. एक फलंदाज बाद झालेला आहे आणि एका षटकाची समाप्ती झालेली आहे 1-1-1-1. नेल्सन धावसंख्या ऑन द स्कोर बोर्ड. एक षटकाची समाप्ती 11 धावा आणि धावपलकावर आपण पाहतोय नेल्सन धावसंख्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल तारे येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक मयूर तारे यांनी हाताळलं होतं ज्या षटकामध्ये त्याने एक महत्त्वाचं विकेट प्रथमेश म्हात्रे याचा प्राप्त केला होता आणि 11 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि नवीन गोलंदाज राहुल तारे येतोय गोलंदाजी मार्कवर जांताराचा खारबाव संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी. सामना करायला फलंदाज विके म्हात्रे. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे सीमा पार. झन्नाटेदार षटकार विके म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 6 मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 वाढून झाली धावपलकावर 17 धावा. आणि खतरा पेश करताना आपण बघतोय रन मशीन ऑफ भिवंडी विकी म्हात्रे हा फलंदाज. यावेळी मात्र चेंडूला मेडिकट क्षेत्रामध्ये टोललेलं आहे कार्पेटचे सहारे. एक धावाचा समाधान मानावे लागेल फलंदाजाला. एका धावेने दिवसभर दिवस संघाची धावसंख्या वाढून झाली ती आपल्याकडे 18 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आणि दुसरं षटक जांताराचा खारबाव संघाकडून हाताळतोय राहुल तारे. उजव्या शैलीचा आणि डावखऱ्या शैलीचा फलंदाज सध्या मैदानामध्ये आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. आता मात्र उजव्या शैलीचा फलंदाज अजय भुईसाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. लॉंग रिजनमध्ये खारबाव भूषण कारभारी आपण पाहतोय. मिड्यूक रिजनमध्ये सागर कारभारी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर एक क्षेत्ररक्षिका डीप स्क्वेअर लेगमध्ये तैनात केले गेलेले आहे साहिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी हुक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट साहिल म्हात्रे आहे मात्र दूर राहील आणि चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. मागील सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी अजय भोईर यांनी केलं होतं. नाबाद 22 धावांचं योगदान तिने दिलं होतं आणि त्यामध्ये चौकांच्या हॅट्रिकचा समावेश होता. आणि याही डावामध्ये चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय चौकाने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलवलेला आहे एका धावेसाठी. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि एका धावेने दिवसभर दिवा संघाची धावसंख्या वाढून झाली ते धावपलीकडे 23 धावा. यावेळी चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलेलं आहे. एक धाव दरम्यान पूर्ण केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 वर 24. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गास आणि दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामना करेल फलंदाज अजय भोईर.
आपण सामना पाहतोय जांत्राचा खारबाव विपक्ष दिवासपूर दिवा या दोन संघामध्ये. गावदेवी चषक वेले 2022 दिमागदार आयोजन आपण पाहतोय. यायला मात्र चेंडूला भिरकॉन दिलेला आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. चेंडू स्क्वेअरलेगच्या वरून लिटिल मास्टरच्या बॅटमधून हा बिग 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 सिक्स. मात्र ट्रेन बोल्ड डिकॉक आणि हार्दिक पांड्या कृणाल पांड्या हे खेळाडू आता मात्र मुंबई इंडियन्स मधून खेळताना पुढील IPL स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. दोन षटकाची समाप्ती जर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 30 धावा 15च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावफलकावर धावा झळकलेल्या आहेत. दिवासपूर दिवा संघाने अप्रथम फलंदाजी करताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्ग गोलंदाज सागर कारभार येतोय, ज्यामुळे मागील सामन्यामध्ये फक्त 3 धावांचं एक अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलं होतं. मग या सामन्यामध्ये कशा प्रकारे षटक हाताळतोय हा सागर कारभारी, आणि सागर कारभारी याचा सामना करेल फलंदाज विकी म्हात्रे. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग होईल. नोमॅन स्लॅन मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचा. या 2 धावीने दिवासपूर दिवा संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावपलीकडे 32 धावा 32. दिवासपूर दिवा विपक्ष जांत्राचा खारबाव या दोन बल्लाटे संघामधील सामना आपण पाहतोय. टॉस साठी अमित स्पोर्ट्स सावंत आणि गावदेव अंजोर दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं आहे. यावेळी मिस्टाईम फटका, चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाले आणि फलंदाज विकी म्हात्रे याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. विकी म्हात्रेची गेली संपुष्टात. दोन फलंदाज बाद होऊन फॅडमध्ये फळतलेल्या दिवासपूर दिवा संघाची 2 बाद धावसंख्या 32. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सागर कारभार यांनी महत्वपूर्ण विकेट विकी म्हात्रे याची प्राप्त केली आहे. विकी म्हात्रे यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 19 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये एक षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. मनोज भोईर यांचे सुपुत्र आर्यन भोईर दरम्यान खेळपट्टीवर आपण पाहतोय. मनोज भोईर मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय सध्या खेळपट्टीवर आर्यन भोईरच्या रूपाने. एका बाजूला अजय भोईर चांगली फलंदाजी करताना, आता मात्र दोन्ही फलंदाज हे उजव्या शैलीचे आहेत. नंतरचा खारबाव संघाची डोकेदुखी थोडीशी नक्कीच कमी होईल. सागर कारभारी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सामनाकरी फलंदाज आर्यन भोईर. यायला मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. पिकअप शॉट मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल डगआउटच्या आश्रयाला. बॅक टू बॅक आणखीन एक फलंदाज बाद होतोय दिवासपूर दिवा या संघाचा.
5 ते 6 गोलंदाज विकेट हॅट्रिकवर पोहोचले होते, मात्र एकाही गोलंदाजाला विकेट हॅट्रिक प्राप्त करता आले नाही. आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच विकेट हॅट्रिकवर पुन्हा एकदा गोलंदाज आपण बघतो सागर कारभारी, कारण बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी चटकावलेले आहेत आणि विकेट हॅट्रिक बॉल आहे. यावेळी प्ले अँड मिस, सुरेख चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावफलक 32 धावा. चांगली गोलंदाजी आपण बघतोय सागर कारभार याची 2 धावा फक्त खर्च केलेल्या 4 चेंडूमध्ये आणि 2 विकेट त्यांनी चटकावलेले आहेत. मागील सामन्यामध्ये त्याची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि तेच सातत्य याही सामन्यामध्ये ठेवताना आपण बघतोय सागर कारभारी. यावेळी मात्र कट केलेला चेंडूला सुरेख फटका, चेंडू निघून जाईल पॉइंट रिझर्व मधून सीमापर चौकार. धावा, शॉर्ट वाईड अँड पनिश, अप्रतिम फटका आपण बघतोय लिटिल मास्टर अजय भोईरच्या बॅट मधून. सागर कारभारी आमच्या कॉमेडी बॉस इन करून बोलताना अजय भोईरसाठी. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका केलेला आहे, मात्र जसा क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं तसाच चेंडू हाताळला होता. नक्कीच कौतुक करावे लागेल ते गोलंदाज सागर कारभारी याचं, कारण या चेंडूवर त्यांनी क्षेत्ररक्षण सजवलं होतं. कारण आपण जर बघितलं तर डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि त्याच प्रकारे चेंडू हाताळला होता. तर 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्ती धावसंख्या दिवा संघाची झालेली आहे, ती धावफलक 37 धावा. टॉससाठी यायचं आहे आम्ही स्पोर्ट्स सावंदे संघाचा संघनायक आणि गावदेव अंजूर संघाचा संघनायक. पुढील सामना सावंदे विपक्ष अंजूर या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. नक्कीच ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. गावदेव अंजूर संघाचा संघनायक आपण यायचं आहे, कारण आम्ही स्पोर्ट्स सावंदे संघाचा संघनायक निखिल सोनावणे इथे आलेला आहे. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज उमेश तरे येतोय. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे, आपण पाहू शकता अजय भोईरसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. मिड ऑफ रिजन मध्ये कुठल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण, मिड ऑन रिजनला सागर कारभारी तैनात, त्यानंतर 20 मध्ये 2 षटक इष्टरक्षकाच्या मागे तैनात केलेले आहेत. पॉइंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे मयूर तरेच्या रूपाने. यावेळी मिस्टर फटका चेंडू आहे मध्ये फायनल रिजन मध्ये सहज सोपा झेल आणि समाप्त होते फलंदाज लिटिल मास्टरला अजय भोईरचा खेळ. मध्ये टॉस घेणार आहोत. यावेळी मात्र मिडल ऑफ द पॅच चिन्ह आलं नाही. फायनल रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज आशिष आणि एका धावीने दिवा संघाची धावसंख्या वाढून झाली ती धाव 38 धावा.
वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचे षटक मार्गस्थ आहे ते उमेश तरेच्या माध्यमातून. यावेळी सामना करेल फलंदाज समृद्ध मात्रे. डावखुरा फलंदाज आहे. या षटकाचा विचार केला तर या षटकामधील अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. उमेश तरे समृद्धसाठी यावेळी मात्र सुरेख चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू, पूर्णपणे बीट होते फलंदाज समृद्ध मात्रे आणि बाकीचं चोख काम बजावत होतं एक्स्ट्रा रक्षक. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 38 धावा 38. 2 षटकाचा विचार केला तर 30 धावा कुठून काढल्यात आणि त्यानंतर मात्र सागर कारभारे यांनी लई भारी गोलंदाजी हाताळली होती. यावेळी मात्र स्वतःच्या फॉलोर मध्ये आणि धावपाच्या रूपाने फलंदाज बाद. पाहायला मिळतोय. पहिले दोन्ही गोलंदाज थोडेसे मागे ठरले होते आणि त्यानंतर मात्र खारबाव संघाने सागर कारभार आणि उमेश तर या गोलंदाजीच्या माध्यमातून या सामन्यामध्ये चांगली वापसी केलेली आहे. यावेळी मात्र फुलटा चेंडू चेंडू हवेमध्ये काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होईल झेलबाच्या रूपाने. नाहीत पण विराट कोहली प्रमाणे एखादा फटका खेळतायत का. शेवटचे चेंडू आहे आणि अतिशय सुरेख फटका तर खेळलेला आहे. उंची जास्त लांबी कमी आणि विराट अर्थात तेजशाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. सॉरी चैतन्य होता, चैतन्य याची गेली संपुष्टात आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतोय निर्धारित 4 षटकामध्ये दिवा संघाने आपल्या धावपळीकडे धावा झळकलेल्या त्या 38 धावा आणि 39 धावांचं आव्हान ठेवले जनताराजा खारबाव संघासमोर. तर ओळी आपण नाणेफेकीकडे नाणेफेक केली जाईल आणि मंचावर विराजमान अमर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. आपल्या शुभ असते नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेक केली जाईल. आपण स्पोर्ट्स सावंदे विपक्ष गावदेव अंजूर या 2 संघांमधील सामना पण पाहणार आहोत. गावदेव अंजूर संघाचे संघनायक संकेत मनेरा तर निखिल सोनावणे आम्ही स्पोर्ट्स सावंदे संघाचे संघनायक. सर्वप्रथम आपण नक्कीच एक वेगळी संकल्पना आपण बघतोय साइन करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण साइन करूया. आम्ही स्पोर्ट्स सावंदे संघाचा संघनायक निखिल सोनावणे नक्कीच हे सिग्नेचर करताना आपण पाहतोय आणि त्यानंतर गावदेव अंजूर संघाचा संघनायक संकेत मनेरा ही आपली सिग्नेचर करताना. तर नाणेफेक केली जाईल आमच्या मान्यवरच्या शुभ असते. अंजूर संघाचा संघनायक कॉल करतील. छापा कॉल आहे आणि छापा झालेला आहे. तर मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठ याची सोडवायची आहे. संकेत नाणेफेक आपण जिंकलेले आहेत काय निर्णय असेल. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर समोर सावंदे संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि गावदेव अंजूर नेहमीच नक्कीच या संघाला हार नसते मंजूर. तर गावदेव अंजूर या स्पर्धेमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे का. हो नक्कीच 100%
पसंत देऊ आम्ही आमचं. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. निखिल नाणेफेक आलेल्यानंतर आपल्याला फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे या आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगले आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्यांनी, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल 40 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि कोणते असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? तसे आमच्या सर्व फलंदाजांकडून अपेक्षा आहे, पण आता आमचा खूप आउट ऑफ फॉर्म चाललेला आहे संघ, तर यावेळेस सगळ्यांनी आपले 100% देऊन आपला संघाला विजयाच्या वाटेवर न्यायचा प्रयत्न करावा. क्या बात आहे. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक झालेली आहे. अंजूर संघाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स. तर बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये 38 धावा आपल्याकडे झळकवलेल्या आहेत त्या दिवासपूर दिवाळ संघाने. आणि जांतराचा खारबाव संघासमोर जे आव्हान आहे ते 39 धावांचं. जवळजवळ सरासरीचा विचार केला तर 10च्या सरासरीने प्रति षटकामागे जांतराचा खारबाव संघाला धावा झळकाव्या लागतील हा सामना जर जिंकायचा असेल तर. इथे मात्र रणनीतीमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सलामी जोडी कायम ठेवलेली आहे. मयूर तरे आणि भूषण कारभारी ही पुन्हा एकदा तीच स्थापित सलामीची जोडी पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज मॅजेस्टिक मनोज भोईर येतोय. दिवा संघाने मात्र रणनीतीमध्ये थोडंसं चेंज केलेलं आहे, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये पहिले षटक जय पाटील यांनी हाताळलं होतं आणि यावेळी मात्र मनोज भोईर हा पहिल्या षटकांसाठी आलेला आहे. तर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये मनोज गुप्ता सरांचा सामना सुरू होण्याचा अधिकृत इशारा येतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामना करेल फलंदाज मयूर तरे. यावेळी पहिला चेंडू डाऊन डे ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम शत्रुक्षण आपल्याला पाहायला मिळते स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये मॅजेस्टिक मनोज याच्याकडून. कुठल्या प्रकारची धाव नाही. चांगली सुरुवात मनोज भोईर करतोय आपल्या पहिल्या चेंडूवर. फ्रंटल गोलंदाज दिवसभर दिवा संघाचा आपण पाहतोय, ज्याने नेहमीच एक मॅच विनरची भूमिका आपल्या संघासाठी बजावलेली आहे. मनोज भोईर मयूर तरेसाठी. यावेळी प्लेयर मिस बीट होतो यष्टरक्षक तोपर्यंत एक धावा फलंदाज पूर्ण करतायत. पण जो मनोज गुप्ता सरांचा बायचा इशारा आहे आव्हानाच्या रूपाने ही धाव पूर्ण. आणि धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर 1. पहिले षटक बारगस आहे. मनोज भोईर पहिले षटकात आलतोय. यावेळी सामना करेल फलंदाज भूषण कारभारी. गावदेव अंजूर संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे, कुणाल म्हात्रे. कृपया दिवासपूर दिवा संघाला विनंती असेल की आपण वेळ कमी खर्च करायचा आहे. पहिली वॉर्निंग नक्कीच मनोज गुप्ता सरांकडून इथे वेळेच्या संदर्भात दिली जाते. मनोज भोईर कॉमेंट्री बॉक्स इनकडून आलताना सामना करेल फलंदाज भूषण कारभारी. पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. स्वतःच्या फॉल्टर मध्ये चेंडू अडवला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकर 1.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकातील गोलंदाज मॅजेस्टिक मनोज भोईर. आतापर्यंत चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते मनोज भोईर याच्या माध्यमातून. मनोज भोईर आणि पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज भूषण कारभारी. यावेळी पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग साधता यावेळी एक धाव दरम्यान पूर्ण करतात. एका धावेने जांतराचा खारबाव संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावफलकावर 4 धावा. संत सुरुवात आपण पाहतोय. संत आणि शांत क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते जांतराचा खारबाव संघाकडून आणि त्याचं कारण मॅजिक गोलंदाजी मॅजेस्टिक मनोज भोईर याची. प्रेक्षकांना खिलवून ठेवणारी गोलंदाजी नेहमीच मनोज भोईर याची तालुका क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेलं आहे. जैसा नाम वैसा काम. मनोज भोईर यावेळी सामना करेल फलंदाज मयूर तारे. यावेळी मात्र जोरदार अपील मात्र पंच समत नाहीत. कुठेतरी इम्पॅक्ट नक्कीच इष्टांच्या बाहेर होता. चांगल्या चेंडूच्या हाताने अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताळला होता. मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता आणि परिणाम स्वरूप इम्पॅक्ट कुठेतरी इष्टांच्या बाहेर होता. एक चांगला निर्णय आपण पाहतोय मनोज गुप्ता सरांचा. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय सुरेख गोलंदाजी मनोज भोईर याची पाहायला मिळते. बिनबाद 4 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 18 चेंडूमध्ये. मनोज भोईर याला नक्कीच पहिले षटक देण्याचा जो निर्णय घेतला होता संघनायकाने तो निर्णय मनोज भोईर याने नक्कीच सार्थ ठरवलेला आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नक्कीच आमचे ऑफिशियल पंच गोकुळ पाटील सरी इशारा देत आहेत की लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. जय पाटील येतो गोलंदाज बारकोर ज्यांनी मागील सामन्यामध्ये पहिले षटक हाताळलं होतं. यावेळी मात्र पहिले षटक मनोज भोईर यांनी अप्रतिमरित्या हाताळलेलं आहे आणि आपल्या षटकामध्ये जर विचार केला तर फक्त 3 धावा आणि आपण पाहतोय की 22 रूपाने 1 धावा अशा प्रकारे 4 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. पहिली वॉर्निंग क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दिली गेलेली आहे. याचं भान राखायचं आहे. जय पाटील यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. वाडे शॉट पिकअप शॉट कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला फटका आपण पाहतोय खारव भूषण कारभार याच्या बॅटमधून. तेजस तिथे होता मात्र तेजस केवळ क्षेत्ररक्षक बनला होता नाही तर प्रेक्षक बनला होता. आणि केवळ बघ्याची भूमिका नक्कीच तेजस पाटील याने घेतली होती. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावफलकावर 10 दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. षटकानंतर थोडासा दडपणाखाली आपण पाहतोय गोलंदाज मात्र इथून वापसी करावी लागेल गोलंदाज जय पाटील याला. 17 चेंडूमध्ये अजून 29 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी उंची जास्त लांबी कमी आणि यावेळी मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. फलंदाज भूषण कारभार याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 9 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंदाज सागर कारभारे खेळपट्टीवर आलेला आहे. आता मात्र इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहेत 16 आणि धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते 29. 16 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे जांतराचा खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. अतिशय सुरेख झेल
तेजेश यांनी तिथे मिड विकेट रिझन मध्ये पकडला होता. जय पाटील सामोरे जाईल फलंदाज डावखुर मयूर तारे. यावेळी मात्र सुरेख चेंडू सरळ निघून जातोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळी मात्र वाडी ऑर्कर चेंडू सुरेख गोलंदाजी आपण बघतोय जय पाटील याची. षटकारानंतर चांगली वापसी करताना षटकारानंतर जर बघितलं तर 3 चेंडू हाताळले आणि 3 चेंडूमध्ये एक विकेट प्राप्त करताना कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाही. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त 6 धाव दिलेल्या आहेत आणि एक विकेट चटकावलेली आहे. चांगली गोलंदाजी आपण बघतोय जय पाटील याची. यावेळी मात्र इनसाइड आउट 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे डीप मिड ऑफ मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एकच धाव एका धावेशी अधिक नाही. एका धावने संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावपलकर 11 धावा. अठ्ठावीस धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 13 चेंडूंचा खेळ शेष आहे. यावेळी बॅकफुलर जाऊन चेंडूला ठेवलेला आहे समोर बॉलर बॅक ड्राईव्ह. चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. तर षटकाची समाप्तीचा इशारा होतोय. जंत्राचा खारबाव संघाने 39 लक्षाचा पाठला करताना 2 षटकामध्ये आपल्या धावपलकडे धावा झळकल्या त्या 1 बाद 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही हा सामना जिंकण्यासाठी जंत्राचा खारबाव संघाला 27 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडूमध्ये धावपलकर धावा झळकल्या त्याबरोबर 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. जांधाराचा खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज मनोज भोयर आणि जय पाटील यांच्या माध्यमातून दुसरी वॉर्निंग नक्कीच इथे दिली जाते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला वेळेचं भान राखायचं आहे. वेळेच्या वतीत सहकार्य करायचं आहे. आर्यन भोईर येतोय गोलंदाजी मार्कवरला. मनोज भोईर यांचे सुपुत्र. यावेळी विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता. अतिशय उत्कृष्ट हा चेंडू छोट्या बॅकफिल्डचा वापर करण्याचा मजबूर केला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव येते ते पूर्ण. चांगली कॉलिंग पाहायला मिळते या मयूर तरे आणि सागर कारभार या 2 फलंदाजामध्ये. या 2 धावीने जांताराचा खारबाव संघाची धावसंख्या वाढून झाली ती आपल्याकडे 14 धावा. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. यावेळी जोरदार फ्लार करण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळत आहे आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने जांताराचा खारबाव संघाची धावसंख्या वाढते.
धावसंख्या 2 ने वाढून झाली ती धावपलकर 16 धावा. यावेळी मात्र संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही आणि चिनू जातोय लॉंग शॉप रिझन मधून सीमापार हा चौकार. बीट होते यष्टीरक्षक. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावपलकर 20 धावा. 19 धावांची अजूनही आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे जांतराचा खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. आपण सामना पाहतोय दिवा स्पोर्ट दिवा विपक्षी जांतराचा खारबाव या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपण पाहणार आहोत अमित स्पोर्ट सावंदे विपक्ष गावदेवी अंजूर आणि त्यानंतर एकता सारंगाव विपक्ष गावदेवी वेले. आपण पाहतात गावदेवी चषक वेले 2022 आयोजन. तिसरं षटक मार्गस्थ आर्यन भोईरा तिसरं षटकात आलतोय. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न पंचांचा वाटचा इशारा देतोय कारण फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देतोय. योग्य निर्णय आपण पाहतोय कारण फलंदाजाच्या खूपच आवाक्या बाहेरचा चेंडू होता आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलेला आहे. एक बाउन्सर नक्कीच हाताळलेला आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळी मात्र फलंदाज बाद सागर कारभारी बिग ब्लो मोठा मासा करायला लागतोय सागर कारभारीच्या रूपाने. आता मात्र समीकरण जाणून घेऊया. धावसंख्या झाली ते 21 आणि अजून जर विचार केला तर 18 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू एस्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय जांतराचा खारबाव विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे आर्यन भोईरा तिसरं षटकात आलतोय. सामना केलेला डावखुरा मयूर तरे. यावेळी मात्र जमीन लगत हा चेंडू जातोय या स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि 2 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावफलकावर 23 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे जांतराचा खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. यानंतर सामना आपण पाहणार आहोत अमित स्पोर्ट्स सावंदे विपक्ष गावदेवी अंजूर आणि त्यानंतर आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल एकता सारंगाव विपक्ष गावदेवी वेले. गावदेवी वेले संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. देवास्पोर्ट दिवा संघाने जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे जांतराचा खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. चैतन्य म्हात्रे याच्या हातामध्ये संघनायकांनी चेंडू सोपवलेला आहे. चैतन्य याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. सचिन म्हात्रे जो डावखुरी शैलीचा फलंदाज आहे आणि त्याच्या समेत मयूर तरे हाही डावखुरी शैलीचा फलंदाज. दोन्ही डावखुरी शैलीचे फलंदाज सध्या खेळपट्टीवर आपण पाहतोय.
आता कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, ज्याप्रमाणे गोलंदाजी मनोज भोईर, जय पाटील आणि आर्यन भोईर यांनी हाताळलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना हे तिन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. सामना करेल यावेळी फलंदाज सचिन म्हात्रे. चैतन्य मात्र गोलंदाजी मार्गावर शेवटचे षटक करण्यासाठी आलेले आहे. यावेळी मात्र स्फेअर चेंडू, पंचांचं वाढ तसे होते आव्हान त्याला वाढ चेंडूमध्ये सिंगलने धावसंख्या वाढते, 24 वर पोहोचते. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळी स्विंग अँड मिस, चांगले चेंडूच्या हाताळणी, धावसंख्या स्थिर आहे. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जांधराचा खारभाव संघाला सामना जिंकण्यासाठी. आपण जो सामना पाहतोय या दिवास्फोट दिवा विपक्ष जांधराचा खारभाव या दोन संघामध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, सुरेख चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या दिवास्फोट दिवा संघाने केलेली आहे. मनोज भोईर असो, जय पाटील असो, आर्यन भोईर असो की मात्र चैतन्य मात्रे असो, चारही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे, सीमा पार, मौके पे छक्का सचिन म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धाव आपल्याकडे 30 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि 4 चेंडू मध्ये जर विचार केला 3 आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. जांधराचा खारभाव संघाला सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज राहुल तरे आलेला आहे. मात्र सामना करेल फलंदाज मयूर तरे. सामना करेल फलंदाज मयूर तरे. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू मात्र निर्णायक चेंडू असणार आहे, खास करून फलंदाजी करताना संघाच्या दृष्टीने. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता खारभाव संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र
स्विंग अँड मिस. आता मात्र एक चेंडू शेवटचा आणि शेवटच्या एक चेंडूवरला 8 धावांची आवश्यकता. आता मात्र आपण म्हणू शकतो की पाड जड दिवासपूर दिवा संघाचं गोलंदाजाने कुठल्या प्रकारची चूक केली नाही. नो किंवा वाईट चेंडू हाताळला नाही. तर विजयाच्या उंबाट्यावर विजयाचं दार उघडताना आपल्याला पाहायला मिळालेलं दिवासपूर दिवा संघ आणि जवळजवळ विजयाचं दार उघडलेलंच आहे. फक्त आतमध्ये एक पाऊल टाकण्याचं बाकी आहे. शेवटचा एक चेंडू आणि एक चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल कारण चेसिंग कंपल्सरी. षटकार जरी या चेंडूवर आला तरी जांताराचा खारबा संघ सामना जिंकू शकणार नाही. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला